कोथरूड मतदारसंघातून विधानसभेसाठी मी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे आणि माझ्या प्रचाराची सुरुवात मी कोथरूडमधील विविध रिक्षा स्टँडवरचे 9 रिक्षा चालक यांच्या हस्ते आणि कोथरूडमधल्या विविध वस्त्यांमधल्या बहुजन समाजातील विविध जाती धर्माच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून मी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आज माझ्या निवडणूक कचेरीचं मुख्य निवडणूक कचेरीचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की कोथरूडमध्ये संपूर्ण राज्यात जशी निवडणुकीचं धामधूम चालू आहे तशीच कोथरूडमध्ये पण निवडणुकीचं मोठं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कोथरूडकरांना आतापर्यंत कोथरूड हे एका ठराविक विचारांचा बालेकिल्ला आहे अशी एक चित्र संपूर्ण पुणे शहर आणि राज्यभरात पसरवलं गेलंय। तर ते पसरवलेलं कशाच्या आधारे पसरवलं गेलं आणि आतापर्यंत लोकांना एक असा फेक नेरेटिव्ह सेट करून आतापर्यंत कोथरूडच्या निवडणुका जिंकण्यात आल्या। कोथरूड हा कुठल्याही विचारांचा ठराविक विचारांचा बालेकिल्ला नाही, तर हा बहुजन विचारांचा बालेकिल्ला आहे असं या निवडणुकीतून तुम्हाला स्पष्टपणे ठळकपणे दिसून येईल। या निवडणुकीत अनेक पक्षातले पदाधिकारी असतील कोथरूडकर विचारत आहेत की ही निवडणूक मी का लढवत आहे। तर माझा जन्म या कोथरूडमध्ये झालेला आहे, मी कोथरूडकर आहे आणि एक जबाबदार कोथरूडकर नागरिक म्हणून आपल्या भागामध्ये जर काही चुकीचं चाललं असेल तर त्याच्या विरोधात बोलण्याचं आवाज उठवण्याचं काम एक जबाबदार नागरिक एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे आणि तेच काम मी करत आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीत जरी मला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नसेल तरी माझा पक्ष हा नागरिकांचा पक्ष आहे आणि माझ्या बाजूने नागरिक असल्यामुळं मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की कोथरूडमध्ये या ठिकाणी खूप बलाढ्य उमेदवार उभे आहेत। मला याची निश्चित जाणीव आहे। मला माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना आणि कोथरूडकरांना कोथरूडमध्ये काय चाललंय हे स्पष्टपणे गेल्या अनेक वर्षापासून दिसून येत असल्यामुळं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केलेला आहे। गेल्या खूप मागे जाण्याची गरज नाही, पण ह्या कोथरूडमध्ये कोथरूडचे आमदार राहिलेले शशिकांतजी सुतार यांनी आमदार म्हणून खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आणि कोथरूडची नोंद ग्रीनेज बुकमध्ये झाली। पण त्याच्यानंतर काय आणि गेल्या 10 वर्षातला जर कारभार बघितला तर 5 वर्ष फक्त लोकांना विचार अशा प्रकारचं वातावरण बघायला ऐकायला मिळालं आणि आताच्या 5 वर्षात कोथरूडचा विकास ते मागचे 5 वर्ष विकासात गेले, विचारात गेले आणि आताच्या 5 वर्ष हे फक्त यात्रा जत्रा आणि वाटपात चालले। त्याच्यामुळे या 10 वर्षात कोथरूडचा विकास हा पूर्णपणे थांबलेला आहे। कोथरूड हे बकास करण्याचं काम हे विचारांवर जे निवडणुका लढवत आहेत त्यांच्या हातून चालू आहे आणि मी सुद्धा 18 वर्ष
पतित पावन संघटनेमध्ये काम केलेलं आहे। मी जे विचारांच्या प्रभावाने मतं मागतात, जे हिंदुत्वाच्या नावाने मतं मागतात, ते हिंदुत्व जगलेला, त्याच्यासाठी काम केलेला, त्याग केलेला मी कार्यकर्ता आहे। मी त्याग केलेला कार्यकर्ता आहे। ते हिंदुत्वाचा वापर मतांसाठी करणारे लोक आहेत। असा ठळक तुम्हाला एक स्पष्ट चित्र कोथरूडमध्ये दिसेल आणि हिंदुत्ववादी विचाराचे नागरिक मतदार कोथरूडमध्ये हे माझ्याच पाठीशी राहतील असा मला ठाम विश्वास आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला हिंदुत्ववादी विचारांचे नागरिकसुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतील। या ठिकाणी कोथरूडचे अनेक प्रश्न आहेत की जसं की कोथरूडमध्ये 10-12 वर्षापूर्वी शिवसृष्टी जाहीर झाली। गुजरातमध्ये सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभा राहिला, पण मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, कोथरूडमधलं शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, ह्याच्या फक्त घोषणा होतात आणि हे राजकीय नेते आणि हे राजकीय पक्ष ह्या मुद्द्याचा फक्त स्वतःच्या मतं वाढवण्याकरता त्याचा वापर करतात, असं आमचं स्पष्ट मत आहे। कोथरूडच्या टेकड्या वाचल्या पाहिजेत, या भागातली वृक्ष संपदा वाचली पाहिजे। कोथरूडमध्ये राहायला येणारा नागरिक हा कोथरूडचा जे चित्र आहे राज्यभर त्याचा विचार करून कोथरूडमध्ये राहायला येतो, पण तशी परिस्थिती आता इथल्या जे काही प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी कोथरूडची दुर्दशा करून ठेवली असं म्हणायला वाव आहे। वाहतुकीची अवस्था बिकट आहे। इथं फुटपाथ सगळे इथलेच लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी अडवलेत, नागरिकांना चालायला जागा नाही। रस्त्यावर तुम्ही गाडी घेऊन गेले तर तुम्ही 1-1 तास रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेले असता, इतकी गंभीर परिस्थिती आहे। कोथरूडमध्ये सुधारणा झाली पाहिजे, कोथरूडचा विकास झाला पाहिजे, ह्याला आमचा निश्चित पाठिंबा आहे। पण कोथरूडमध्ये विकास होता असताना वेगवेगळे विकसक व बिल्डर कोथरूडमध्ये येत असताना चांगले बिल्डर आले पाहिजे, चांगले रहिवासी इमारती झाल्या पाहिजे, कमर्शियल इमारती झाल्या पाहिजे। याच्यासाठी आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांचं स्वागतच करतो, पण काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांना पुढं हाताशी धरून काही माफिया म्हणता येईल अशा प्रकारचे नेते कोथरूडमध्ये निर्माण झालेले आहेत आणि कुठल्याही इमारतीचं पुनर्वसन किंवा रिडेव्हलपमेंट व्हायला लागलं की त्या इमारतीचं एक्झिबिशन असेल किंवा तिथलं पाडकाम असेल, हे काम आम्हालाच मिळालं पाहिजे अशा प्रकारची दंडेलशाही दादागिरी ह्या कोथरूडमध्ये चालू आहे बिल्डरांवर। तर हे थांबवायचं काम आम्हाला येणाऱ्या काळात करायचं आहे। हे सगळे व्यवस्था जी आहे ही काही ठराविक लोकांनी वेठीस धरलेली आहे। आत्तापर्यंत फक्त आम्हीच निवडणुका लढणार आणि आम्हीच जिंकणार अशा प्रकारचं एक टोळी कोथरूडमध्ये तयार झाली। कुठल्याही बहुजन वर्गातल्या कार्यकर्त्याला ही टोळी उभं राहून देत नाही। निवडणुकीला त्यांना कसं थांबवतील याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात, पण ह्या सगळ्यांना तोंड देऊन येणाऱ्या काळात कोथरूडमधून येणारा आमदार हा बहुजन समाजातील असेल, सर्वसामान्य असेल, वस्तीतला असेल। मी स्वतः 10 वर्ष रिक्षा चालक म्हणून काम केलेलं आहे आणि एक रिक्षा चालक म्हणून मी त्यांचे प्रश्न मला माहीत आहेत। तर झोपडपट्टीवाल्यांचे प्रश्न असतील, रिक्षा चालकांचे असतील, कंत्राटी कामगारांचे प्रश्न असतील, कचरेवाल्यांचे प्रश्न असतील, झाडलोट करणारेवाल्यांचे प्रश्न असतील, असे वेगवेगळ्या वर्गाचे जे प्रश्न आहेत याची निश्चित जाण आम्हाला त्याच्यामध्ये काम केल्यामुळं त्याच्यामध्ये आतापर्यंत आमचा वावर असल्यामुळं आम्हाला त्याची माहिती चांगली आहे। त्याच्यामुळं कोथरूडचा विकास जो काही थांबलेला आहे, जो काही ह्या प्रस्थापितांनी त्याला खीळ घातलेली आहे, तो विकास येणाऱ्या काळात करण्याचं काम आम्हाला करायचं आहे। त्या हेतूनच त्या आमचा अजेंडा असणार आणि आम्ही त्या प्रकारचं काम करणार आहोत। माझी निशाणी रिक्षा आहे, 9 नंबरला रिक्षा आहे आणि मी रिक्षावाला असल्यामुळं मी रिक्षा हे चिन्ह घेतलेलं आहे
आणि मोठ्या प्रमाणात कोथरूडमध्ये जवळजवळ 6,000-6,500 रिक्षा चालक आहेत. त्यांचा मला आतापर्यंत 3 रिक्षा चालक संघटनेने मला पाठिंबा दिला आहे आणि समाजाच्या वेगवेगळ्या थरातनं म्हणजे 12 बलुतेदार असतील यांनी मला पाठिंबा देण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे. मला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि माझा ठाम विश्वास आणि खात्री आहे की यावेळेस बहुजन समाजातील कार्यकर्ता आमदार म्हणून मला सर्व कोथरूडकर मला निवडून देतील आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळात पाठवतील. चंद्रकांत दादा पाटील हे खूप बलाढ्य धनवान. त्यांच्या धनवानाची चर्चा संपूर्ण पुणे शहरात नाही महाराष्ट्रात पसरलेली आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या माघारीच्या दिवसापर्यंत प्रस्थापितांनी माझ्या विरोधात असं वातावरण पसरवलं होतं, अफवा पसरवल्या होत्या की मी मॅनेज कार्यकर्ता आहे, माझी सेटिंग झालेली आहे आणि मी माघार घेणार आहे, अशा प्रकारचं वातावरण त्यांनी पसरवलं. पण मी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्या दंडेशाहीला बदलेलं नाही आणि सर्वसामान्य कोथरूडकर माझ्या पाठीशी असल्यामुळं मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि मी आता निवडणुकीत पण उतरलेलो आहे. 5 दिवस झालेत. आता नवीन अफवा त्यांनी पसरवली की बापू टाकले ह्याला आम्हीच उभा केलेला आहे. तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही पैसे वाटून दमला असाल, अफवा पसरून पण दमाल, पण ह्या कोथरूडमध्ये आता कसब्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला गावाला परत जाण्याची वेळ आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे मराठा समाजाचं आंदोलन, मराठा समाजाला न्याय हक्काच्या त्यांच्या लढाईसाठी अनेक वर्षापासून त्यांनी लढा उभारलेला आहे आणि हा लढा निश्चित समाजाच्या हिताचा असल्यामुळे त्यांची भूमिका पटल्यामुळे सर्व जाती धर्माला सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांनी भूमिका मांडली आणि या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही आंतरवाली सराटी जालना येथे जाऊन आमचं जवळजवळ 100 सहकाऱ्यांचं आमचं शिष्टमंडळ होतं. आम्ही सर्वांनी जाऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिले, तसं पत्र दिले आणि आमची त्यांच्याशी सर्व चर्चा झाली. त्यांनी काही त्यांचे आराखडे असतील त्याच्यानुसार जो काही त्यांनी निर्णय घेतला आहे या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आमचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा आहे. त्यांनी निश्चित निवडणुकीत कोथरूडमध्ये त्यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा मिळावा याच्याकरता आम्ही त्यांची भेट घेतली होती आणि कुठलाही मराठा समाज हा आमचा मोठा भाऊच आहे आणि त्यांच्या लढाईमध्ये जे काही आंदोलनं झाले, मोर्चे झाले, निवेदनं असतील, उपोषणं असतील, या प्रत्येक आंदोलनामध्ये जबाबदार कार्यकर्ते नागरिक म्हणून आम्ही आत्तापर्यंत सामील झालेलो आहोत आणि मला वाटतं की जरांगे पाटील साहेबांनी जी काही भूमिका मांडली असेल ती त्यांच्या भूमिकेशी ठाम आहेत. पण कोथरूडमध्ये मला वाटतं इथली राजकीय परिस्थिती बघून, एक माझं सामाजिक काम बघून मराठा समाजाचाही पाठिंबा मलाच मिळेल असं मला खात्री आहे. मी 3 लोकसभा, 3 विधानसभा आणि 3 महापालिका राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्ता असतात म्हणून पाहिलेले आहेत. त्या निवडणुकीत कामही केलेले. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचं अंतिम ध्येय निवडणुका लढवणं हे असतं आणि एक कार्यकर्ता म्हणून माझ्या समाजाचे कोथरूडचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर चांगल्या राजकीय पक्षात गेलं पाहिजे आणि मी अनेक वर्षापासून अनेक नेत्यांचा पाहिलेलं काम करण्याची पद्धत पाहिली, त्यांचा विचार पाहिले. त्यात मला अजितदादा पवारांचं काम आवडलं, त्यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल म्हणून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांची जी विचारधारा आहे
शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा माननीय अजितदादा पवारची आहे. तर त्या विचारधारेचाच मी कार्यकर्ता असल्यामुळं मी त्यांच्यासोबत काम केलं आणि मी इथून उमेदवारी मागितली होती, पण मला उमेदवारी त्यांना देता आली नाही. पण तरीसुद्धा कोथरूडचे प्रश्न, बहुजन समाजाचे प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळं मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या विचाराशी ठाम आहे. जरी अजितदादा माझे आजही मी त्यांना नेता मानतो, मला जरी त्यांनी पक्षातनं कारवाई, आता कुठलाही कार्यकर्ता एखादा पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवला तर त्याच्यावर कारवाई होणं हे सहज साध्य आहे. म्हणजे ते काही वेगळी गोष्ट नाही. माझ्याही बाबतीत ते घडलेलं आहे, असं अनेकांच्या बाबतीत घडलं. तरीसुद्धा या निवडणुकीत एक कार्यकर्ता म्हणून त्या पक्षातले सुद्धा कार्यकर्ते माझ्या भूमिकेला पाठिंबा देतील असं मला विश्वास आहे. फॉर्म आता त्या काही गोष्टी राजकारणात सगळ्या सांगायच्या नसतात, पण तसं आम्ही झाली, तसं काही अनेक गोष्टी घडल्या. पण ह्या कोथरूडमधलाच मी कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वास्तव साळवे, महात्मा फुले यांच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे कुठला आमिष आणि कुठला दबाव माझ्यावर चालणार नाही आणि मी ह्या दबावाला झुगारून काम करणारा कार्यकर्ता आहे. हे तुम्हा सर्वांना येणाऱ्या काळामध्ये निश्चित दिसेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. कोथरूडमधली निवडणूक ही दोन विचारांमधली निवडणूक आहे. एक जातीयवादी विचारधारा आणि दुसरी बहुजन विचारधारा ह्यांच्यातच निवडणूक आहे. इतरांबद्दल मला बोलण्याची आवश्यकता नाही आहे. गेली 10 वर्ष कोथरूडमध्ये ह्या जातीयवादी विचारावर, भ्रष्टाचारांवर कोणी आजपर्यंत तोंड उघडलंच नाही. हे संपूर्ण कोथरूडने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं इतर कोणी स्पर्धेत आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे जातीयवादी विरुद्ध कोथरूडकर बहुजन नागरिक अशी ही लढाई आहे आणि ह्याच्यामध्ये बहुजन विचारधारा जिंकणार आहे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. मी तुम्हाला गिनीज बुकचा उल्लेख केला, त्याच्यानंतर 10 वर्षातलं मानले आणि ह्या 10 वर्षात जी जुनी कामं झालीत गिनीज बुकच्या त्यांच्या कामाबद्दल आता कोथरूडकर आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद तुम्हाला सांगत, मी त्याच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. नो कॉमेंट्स. ह्या लोक जे कोणी जातीयवादी आहेत, भ्रष्टाचाराचा कमवलेला पैसा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप करून निवडणुका जिंकण्याची त्यांना संधी वाटत होती, ते आम्ही निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. मला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मी कोथरूडकरांसाठी लढतोय, मी माझ्या बहुजन समाजासाठी लढतोय. त्याच्यामुळे मी कुठल्या आमिषाला किंवा दादागिरीला बळी पडलो नाही. मी बळी पडलो नाही म्हणून आता त्यांनी माझी मतं कमी करण्यासाठी किंवा इतर काही त्यांना फायदा मिळवण्याकरता माझ्या नावाशी साधर्म्य असलेला एक जण शोधून आणला आणि त्याला उभा केला. पण कोथरूडकर हुशार आहे, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिकांचं कोथरूड आहे. ह्या अशा कुठल्याही त्यांच्या खेळांना हे नागरिक बळी पाडणार नाहीत आणि 100% खात्रीने, विश्वासाने सांगतो, कोथरूडमध्ये यावेळेस
हिंदुत्ववादी जी किंवा हिंदुत्वाच्या नावावर मागणारे खोटे जे हे बुरखाधारी आहेत यांचा बुरखा फाडण्याचं काम बहुजन वर्ग करणार आहे आणि कोथरूडचा आमदार हा बहुजन वर्गातलाच यावेळेस होणार आहे आणि तुम्हाला दिसेल यावेळेस कुठलीही विचारधारा नाही तर बहुजन विचारधाराच चालणार आहे. मी हिंदुत्वासाठी काम केलेला कार्यकर्ता आहे आणि मी त्याच्यासाठी मी त्याग केला आहे, जेलला गेले आणि केसेस अंगावर घेतले. त्यामुळे सगळा कोथरूडमधला मला राहणारा जो सुरुवातीच्या काळातलं कोथरूड आणि आत्ताचं कोथरूड याच्यामध्ये माझ्या अनेक बालपणीचे मित्र सत्ताधारी पक्षात पण आहेत, अनेक संघटना हिंदू संघटनांमध्ये पण आहेत, त्यांचाही मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. मी खऱ्या अर्थानं सगळ्या प्रकारचे इमेज असलेला कार्यकर्ता आहे. मी हिंदुत्ववादी पण आहे, मी बहुजनवादी पण आहे. म्हणजे परिपूर्ण उमेदवार जो पाहिजे कोथरूडकरांना तो उमेदवार मी आहे.